बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। नूतन जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी आज ऑनलाईन आढावा बैठक घेतली। त्यामध्ये प्रामुख्याने श्री अंबाबाई आणि ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबद्दल चर्चा झाली। दोन्ही विकास आराखड्यांची कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत, स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्यावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। नूतन जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी कोल्हापुरात येऊन अजूनही कार्यभार घेतलेला नाही। मात्र आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन आढावा बैठक घेतली। श्री अंबाबाई आणि ज्योतिबा देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची सविस्तर माहिती घेऊन नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या। विकास आराखड्यातील सर्व कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत, तसंच सुरू असलेल्या कामांमध्ये स्थानिक लोकांना विश्वासात घ्यावं अशा सूचना जिल्हाधिकारी राठोड यांनी ऑनलाईन बैठकीत केल्या। तसंच ज्योतिबा मंदिर परिसरात अतिक्रमण आहे का, तिथल्या रस्त्यांची कनेक्टिव्हिटी याबद्दलही जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली। येत्या 16 मे पासून जनगणनेचं काम सुरू होणार आहे। अंबाबाई मंदिर परिसरातील जागांच्या सर्वेक्षणाचं काम सुरू करणं आवश्यक आहे असा मुद्दा निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी मांडला। तर अंबाबाई मंदिर परिसरातील भूसंपादनाबाबत 2 बैठका झाल्याची माहिती करवीरच्या प्रांताधिकारी मौसमी बर्डे चौगुले यांनी दिली। जिल्हाधिकारी राठोड यांनी दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा सविस्तर आढावा घेऊन सर्व कामं गतीनं आणि पारदर्शीपणानं करण्याच्या सूचना दिल्या। या बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडे, महानगरपालिकेचे शहर अभियंता रमेश मस्कर, आर्किटेक्ट रेवा पेठे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।